नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी. बुलेटिनमध्ये महाराष्ट्राच्या विविध बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. 36 जिल्हे 50 बातम्यांमधून. माणिकराव कोकाटेंविरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन. पुण्यामध्ये कोकाटेंविरोधात शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक. विजय घाडगे मारहाण प्रकरणी लातूर तुळजापूर महामार्गावर रास्ता रोको, तर छावा संघटनेसह सर्वपक्षीय नेत्यांनी महामार्ग अडवला. सुरत चव्हाणांवर गुन्हा दाखल करण्याचीही मागणी. शेतकऱ्यांकडून सक्तीची वसुली केली तर मी सोडणार नाही, सक्तीची वसुली कराल तर तिथे येऊन ठोकणार. बच्चू कडूंची बँक मॅनेजरला फोनवरून धमकी. मराठा आरक्षणासाठी काढलेल्या मोर्चाच्या केसमधून भाजप आमदार सुरेश धस यांची निर्दोष मुक्तता. धस यांच्यासह 7 जणांची निर्दोष मुक्तता. 28 जुलै 2021 रोजी कोरोना काळात मराठा आरक्षणासाठी मोर्चा काढला होता. छत्रपती संभाजीनगर पैठण महामार्गावर बिडकीन गावातही रास्ता रोको. 100 फुटांचा रस्ता रुंदीकरणास विरोध. 100 फुटी रस्ता रुंदीकरणाला नागरिकांचा तीव्र विरोध. नागपूरच्या कळमना कृषी उत्पन्न बाजार समिती गैरव्यवहार प्रकरणी एसआयटी स्थापन. भ्रष्टाचार किंवा अनियमिततेसंदर्भात माहिती असल्यास एसआयटीला संपर्क करण्याचंही आवाहन. चंद्रपुरात वॉर्ड सखींमार्फत ऑनलाईन पद्धतीने पाणीपट्टी कर वसुली मोहीम सुरू. तर आता घरबसल्या पाणीपट्टीचं बिल भरण्याची सुविधा उपलब्ध. जालन्यात आमदार अर्जुन खोतकरांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना सुनावलं. वारंवार वीज खंडित होत असल्याच्या तक्रारींवरून अधिकाऱ्यांना सज्जड दम. पुण्यात राजू शेट्टी यांनी साखर आयुक्तांची भेट घेतली. तर थकीत एफआरपी कारागृह घोटाळा, साखर कारखानदार या संदर्भात भेटीत चर्चा. भंडाऱ्यामध्ये 10 दिव्यांगांची पुनर्तपासणी. 5 जणांकडे बोगस दिव्यांग प्रमाणपत्र असल्याची सूत्रांची माहिती. राज्यात 350 बोगस दिव्यांग शासकीय नोकरीत. बच्चू कडूंचा आरोप. सोलापूरच्या करमाळ्यामध्ये बेकायदेशीर वाळू प्रकरणी कंदरच्या सरपंचाच्या मुलासह 4 जणांवर गुन्हा. करमाळा महसूल विभाग आणि पोलिसांची संयुक्त कारवाई. धाराशिवच्या उमरगा शहरामध्ये विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी रस्ताच नाही. मानेनगर परिसरातील रहिवाशांकडून सुविधा देण्याची मागणी. जळगाव शहरातील मेहरुण तलावामध्ये परिसरातील वस्त्यांचं सांडपाणी सोडलं. सांडपाण्यामुळे तलाव प्रदूषित. तलावातील पाण्याचा रंगही काळा झाला. कारवाईची मागणी. जालन्याच्या मंठा आणि परतूर तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस. तर शेतात पाणी साचल्यामुळे पिकं पाण्याखाली गेली. आमदार बबनराव लोणीकर आणि अधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. जळगावच्या भुसावळमधील हतनूर धरणाचे 6 दरवाजे उघडले. धरणातनं 1442 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. धरण पाणलोट क्षेत्रामध्ये 133 मिलीमीटर पावसाची नोंद. रायगडला 24 आणि 25 जुलैला रेड अलर्ट जारी. तर रत्नागिरी सिंधुदुर्गात अतिमुसळधार पावसाचा इशारा. रत्नागिरीच्या मांडवी समुद्रामध्ये 4.5 मीटर उंचीच्या लाटा उसळल्या. किनारपट्टी लगतच्या भागातील नागरिकांना यामुळे सतर्कतेचा इशारा. तर जोंधळ्या मारुती मंदिराला समुद्राचं पाणी लागलं. रत्नागिरीतील काजळी नदी दुथडी भरून वाहते. रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी. रत्नागिरी जिल्ह्याला आज मुसळधार पावसाचा इशारा. पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत सुद्धा वाढ. तर सिंधुदुर्गात सुद्धा पावसाची संततधार सुरूच. जनजीवन विस्कळीत. हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी. नागरिकांनाही सतर्क राहण्याच्या सूचना. लोणार तालुक्यातल्या 5 मंडळांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस. शेतांना आलं तलावाचं स्वरूप. शेतकऱ्यावर आली तिवार पेरणीची वेळ. तर वझर, आघाव, भुमराळा, कासारी, येवतीमध्ये मोठं नुकसान. वाशिमच्या रिसोड तालुक्यातल्या पिंपरी सरद या गावाजवळ उतावळी नदीला महिनाभरातच 2दा पूर. नदीकाठच्या शेतीचं मोठं नुकसान. नदीकाठचे शेतकरी हतबल. मदत करण्याचीही मागणी. वाशिममध्ये संत्रा बागेचं आणि सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान. पुराच्या पाण्यामुळे शेतीचं प्रचंड नुकसान. परभणीच्या सोनपेठ तालुक्यातल्या नरवाडी शिवारामध्ये मुसळधार पाऊस. नदी नाल्यांचं पाणी शेतात शिरल्यानं मोठं नुकसान. परभणीत जोरदार पावसानंतर खरीप पिकांना जीवनदान. दुबार पेरणीचं संकट टळल्यामुळे शेतकरी समाधानी. हिंगोली जिल्ह्यामध्ये रिमझिम पावसामुळे उगवण झालेल्या कोवळ्या पिकांना जीवनदान. हिंगोली जिल्ह्यातील काही गावांमध्ये सध्या चांगला पाऊस. मात्र काही भागात शेतकऱ्यांना अजूनही पावसाची प्रतीक्षा. अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर नागपुरात पावसाची हजेरी. वातावरणात गारवा निर्माण. दरम्यान विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये 3 दिवस पावसाचा अंदाज. भंडारा जिल्ह्यामध्ये पावसानं दडी मारली. धान रोवणी केलेल्या भागामध्ये या ठिकाणी शेतात पडल्या भेगा. दुबार पेरणीचं संकट ओढवण्याची शेतकऱ्यांना भीती. अमरावतीमध्ये शेतीच्या वादावरून 5 एकर सोयाबीनवर फवारणी. मीरा
71 तणनाशकाची फवारणी केल्यामुळे लाखो रुपयांच्या पिकांचं नुकसान. मांजरी मसला या गावातली घटना. नंदुरबार जिल्ह्यामध्ये 15 दिवसांपासून पावसाची दडी. पाऊस नसल्यामुळे पिकांचं मोठं नुकसान. शेतकऱ्यांना चांगल्या पावसाची अजूनही प्रतीक्षाच. ठाण्यामध्ये शहापुरात सतत जोरदार पाऊस तर भातसा धरण 85% भरल्यामुळे पाणी पातळीत वाढ. आमदार दौलत दरोडा यांच्या हस्ते जलपूजन करून धरणातनं सोडलं पाणी. भुसावळच्या हातनूर धरणाचे 6 दरवाजे उघडले. 1442 क्युसेकनं तापी नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू. मध्य प्रदेश आणि विदर्भात पाऊस सुरू झाल्यामुळे पाणलोट क्षेत्रातील पाण्यातही वाढ. धुळ्यातल्या पांझरा नदीपासून सोनवत प्रकल्पामध्ये जाणाऱ्या पाट चारीत जलपर्णी तर जलपर्णीमुळे अक्कलपाडा प्रकल्पातनं सोडलेलं पाणी सोनवत प्रकल्पात जाण्यास अडचणी. जलपर्णी काढण्याची आता शेतकऱ्यांची मागणी. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये कुर्हा पोलीस ठाण्याच्या इमारतीची दुरावस्था. इमारतीला गळती लागल्यामुळे ताडपत्री टाकण्याची वेळ. नागरिकांकडून नवीन इमारत बांधण्याची मागणी.